मनोज जरांगे पाटील आज साताऱ्यामध्ये आहेत। मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीसाठी जरांगे साताऱ्यामध्ये असतील। गांधी मैदानामध्ये जरांगेंची सभा पार पडणार आहे आणि त्याच्यामुळे या सभेसाठीची जय्यत तयारी आता तिथे सुद्धा झालेली आहे। मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन तिथे करण्यात आलंय। प्रतिनिधी साई सावंत यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊया। साई, कशा पद्धतीची तयारी साताऱ्यात पाहायला मिळते जरांगेंच्या रॅलीसाठीची? रिद्धी, नक्कीच आज मनोज जरांगे पाटील यांची साताऱ्यामध्ये जनजागृती आणि शांतता रॅली पार पडत आहे। बॉम्बे रेस्टॉरंट चौकापासून या रॅलीला सुरुवात होणार आहे। त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे पोळे नाक्यावरील शिवतीर्थ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील पुष्पहार अर्पण करून या रॅलीची पुढे राजपथावरून सुरुवात होणार आहे। त्यानंतर गांधी मैदान येथे त्यांची भव्य अशी सभा देखील होणार आहे। त्यानंतर छत्रपतींचे वंशज असलेले शिवेंद्रराजे भोसले यांची देखील ते भेट घेणार आहेत। आता माझ्या मागे बघू शकता, संपूर्णपणे या गांधी मैदानावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठा समाजाकडून जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। आपल्या सोबत काही मराठा बांधव आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। काय सांगाल, कशा प्रकारे तयारी केली? गेले 4-5 दिवसापासून साताऱ्यात अगदी शिवमय वातावरण झालेलं आहे। मराठा जरांगे पाटलांच्या मागं संपूर्ण सातारा जिल्हा उभा राहिलेला आहे, मराठा बांधव उभे राहिलेले आहेत। साताऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी फ्लेक्स, कटआउट, आमचे बॅनर्स असे मोठ्या प्रमाणावर लागलेले आहेत। पारंपरिक वाद्याची सुद्धा त्याने त्यांची जोरदार तयारी करणार आहे। आणि साताऱ्यात एकंदर जर वातावरण पाहिलं तर सातारची सभा ही आणि रॅली, शांतता रॅली ही आमची चांगल्या पद्धतीनं होईल असं काय म्हणायला काय हरकत नाही। लाखाच्या आसपास पब्लिक असावं अशी एक आमची अपेक्षा आहे। वारंवार सरकारवर टीका करत आहेत जरांगे पाटील आणि आज साताऱ्यात काय भावना आहेत नेमक्या आणि काय तुमची भूमिका? तमाम महाराष्ट्रातील मराठी बांधवांच्या तीव्र अशा भावना झालेल्या आहेत। मराठ्यांना आरक्षण हे 100% मिळालं पाहिजे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत। एकनाथजी शिंदे असू द्यात, देवेंद्र फडणवीस असू द्यात, आईदादा असू द्यात, जेणेकरून या ठिकाणी जर मनाने ठरवलं तर 100% मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात। तर लवकरात लवकर आरक्षण द्यावं अशी सातारा जिल्ह्यावासियांची विनंती आहे। निश्चितच एकंदरीत या सगळ्यांकडून आता कशा पद्धतीची तयारी रॅलीसाठी झालेली आहे हे लक्षात येत आहे। आता पुढचे अपडेट्स प्रत्यक्ष रॅली सुरू झाल्यानंतर तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।